वसा जनसेवेचा। अकोट तालुक्यामधील अमरावती व अकोला जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील मार्डी हे गाव जागृत भवानी मातेचे मंदिर व मार्डी धरण म्हणून ओळख आहे। येथील शेतकरी वजीर लाला मोरे यांच्या शेतातील गायला बिबट्याने हल्ला करून जाग्यावरच ठार केले। या हिंसक प्राणी अस्वल, बिबट, वाघ यांना गाव वस्तीत शिकारीच्या शोधात संचार वाढला आहे। गेल्या 15 दिवसांपासून अस्वलीचे वास्तव्य वजीर मोरे, मुन्ना व राजकुमार दोन्ही मुलांनी तिला पडून लावले। त्याच अगोदर बिबट्याने पिंटूभाऊ महारनर चिंचोणा यांची मोठी बकरी, तुरखेड येथील कपूरचंद सुकाडकर यांची मोठी गाय व त्यानंतर सोमवार 29 मध्यरात्रीला गायीला ठार केले। वजीर लाला मोरे यांच्या मार्डी व खटकाळी रस्त्यावरील शेत शिवारात गट क्रमांक 203 या शेतात 10 ते 15 गुराढोरांचा मोठा गायवाडा असून तिथेच त्यांचे राहण्याचे खोपडी सुद्धा आहे। कापूस वेचणी करून घरी गेले नेमके त्याच दिवशीला शेतात झोपण्याकरिता न आल्यामुळे या बिबटने गायीला बांधलेल्या खोट्यावरच फळसा पाडला। बैल, गाय, वासरं हे मोठ्या प्रमाणात दोर तोडून हंबरडा फोडत पडाली होती। आदिवासी भाग हा एकमेव शेती व्यवसाय, पशुपालन, पोट भरणे हा त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय। आज रोजी त्यांना शेतात पहाडामध्ये ढोरे चराई करण्याकरिता, शेतात काम करण्याकरिता, गावामधून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ने-आण करण्याकरिता जीवाची बाजी लावून हा प्रवास जीव धोक्यात टाकून करण्याची वेळ अशा स्वतंत्र काळात आली आहे। मुख्य रोडवरील भवानी मातेच्या मंदिर परिसरात याच बिबट्याने मोठा थैमान घालून दहशतीचे वातावरण तयार केले आहे। प्रवास करणाऱ्या वाहनधारकावर सुद्धा कितीतरी वेळा हल्ला करण्याचा त्याने प्रयत्न केला। प्रशासनाकडून व वन विभागाकडून हिंसक प्राण्यांचा शून्य नियोजनाचा अभाव असल्यामुळे उपाययोजना करू शकले नाहीत व शासनाकडून आदिवासींसाठी ज्या सवलती लाभ देण्यात येतात त्यांचा आजपर्यंत कुठल्याच प्रकारचा लाभ आदिवासींच्या दारापर्यंत पोहोचला नाही। त्यामुळे संतप्त आदिवासी वन विभागाच्या विरोधात आज रोष व्यक्त करत आहेत। या वाढत्या दहशतमय वातावरणामध्ये आटोक्यात आणण्याकरिता होणारे हल्ले थांबवण्याकरिता अस्वल व बिबट्याचा ताबडतोब वन विभागाने ठोस बंदोबस्त करावा, नुकसान भरपाई देण्यात यावी असे आदिवासी ओरड घालत आहेत। यावेळी वनप्रादेशिक वनपाल SP राऊत, शहानूर बीट वनरक्षक PA तुरक, दीपक मिस्त्रे, वन कर्मचारी सह पणस वैद्यकीय पशुवैद्यकारी श्रीकांत गावंडे यांनी शवविच्छेदनाचा पंचनामा करून अहवाल सादर केला। यावेळी पांडुरंग तायडे, संजय ठाकरे, गौरव माणकर, आकाश सपकाळ, राजेंद्र मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य पत्रकार दिनेश बोचे, मंगेश निंबोडकर यांनी उपस्थिती लावली। माझं नाव मुन्ना वजीर मोरे, गाव मार्डी, शेत आहे महागाव शिवारमध्ये। रात्री 2-2:30च्या दरम्यान जसं माझ्या गायीवर हमला केला गेला वाघानं, असं 3-4 वेळा होईल समजा। तसं याच्या अगोदर पाहिले आहे गावाले समजा तसं वाघाले, तर मला असं म्हणणं आहे की वन विभागाले आमच्या समजा असं जनावराचा समजा असं व्हावं नाही, आमच्या जीवाचं काही व्हावं नाही, तसं आता आधुनिक दक्षता घ्यावं। याच्या पुढे समजा असं आम्ही शेतामध्ये राहतो, आमच्या जीवाले भेव आहे किंवा आम्ही जमीनच्या समजा याच्यावर समजा अवलंबून आहोत, शेतमजुरी समजा याच्यावर, तसं असं म्हणणं आहे की बा असं झालं नाही पाहिजे। आमचं एकच म्हणणं आहे की बा वन विभागाले आमची भरपाई नको, पण आमच्या जीवाचं समजा संरक्षण तरी काही ना काही करावं। याच्या पुढे असं झालं नाही पाहिजे, तर काहीतरी याची दक्षता घ्यावं। मी मार्डी येथील कैलास छोटू पालवे गावातील नागरिक। इथं आमच्या शिवारामध्ये सतत वाघाचा हल्ला चालू आहे। आज रोजी वजीर मोरे यांच्या शेतामध्ये एक गाय मारून टाकलेली आहे आणि याच्या अगोदर एक रोडवर 2 मुलांच्या अंगावर वाघ धावला होता आणि भवानी मातेच्या मंदिरावर पण वाघ धावला होता आणि 2 शेळ्या खाल्ल्या, 1-2 शेळ्या धनगराच्या खाल्ल्या, 2 शेळ्या कास्तकाराच्या खाल्ल्या इकडे नदीवरती। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।